दुसरे नमन श्री यात्री कुमारा, तिसरे नमन श्री द्वारावतीकारा, चौथे नमन श्री प्रभु अवतारा, पाचवे नमन श्री चक्रधराला, बंद छेदून नेई मोक्ष पदाला, अवेराज करी नित भजनाला, प्रेमदान द्या मज गरीबाला, ज्ञानदान द्या मज गरीबाला. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की जय. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. परब्रह्म परमेश्वर भगवान श्री दत्तात्रेय प्रभू, दत्तात्रेय प्रभूंच्या या सुंदर या ठिकाणी असलेल्या निरूपणातून आज आपण परब्रह्म परमेश्वर भगवान श्री कृष्ण अवतार आपल्या मुखारविंदामधून पवित्र वाणी इथे निरूपण करत आहे. आणि उद्धवदेव छान प्रकारे एकाग्र होऊन भगवान श्री कृष्ण अवताराची ही अमृतवाणी अमृतवाणी इथे श्रवण करत आहे. आणि अशा अमृततुल्य वाणीचा हा आवाज थोडासा वाढवतो. अमृतवाणीचा ही अमृतवाणी भगवान श्रीकृष्ण अवतार या मुखारविंदामधून श्री दत्तात्रेय प्रभू पतंग गुरु या पतंगाचा सुंदर असा या ठिकाणी हा गुण दत्तात्रेय प्रभू घेत आहे. आणि या पतंग गुरुचा गुण दत्तात्रेय प्रभूंनी काय घेतलाय. पतंग म्हणजे सगळी लहान मुलं ऐकतात तो पतंग नाही. इथे पतंग काय आहे, एक किडा आहे. आणि तो किडा, त्या किड्यातून दत्तात्रेय प्रभू कोण्या प्रकारचं इथे गुण सांगताय. अन्यथा लागी या पतंग गुरुपासून श्री सौंदर्यामध्ये जी मादकता आहे, त्या श्री सौंदर्यामध्ये मोहाने मनुष्य आपलं जीवन सर्वस्व नाश करून घेतो. कशा प्रकारे करून घेतो याचा विचार, याचा गुण इथे या ठिकाणी या पतंग गुरुपासून आपल्याला शिकायला मिळणार आहे. अन्यथा ज्ञाना लागी वर घाली जी पतंगी, आगीची जगमगी देखोनिया. श्रीरूप भगवान श्री चक्रधर स्वामी सुद्धा आपल्या निरूपणामध्ये म्हणतात की चित्रीची श्री न पहावी. जे चित्रपटामध्ये असेल किंवा पेपरमध्ये असतील, वेगवेगळ्या चित्रणामध्ये स्त्रीच्या अंगी जी या ठिकाणी सौंदर्यता जी पेंटरने तयार केलेली असते ती एक वेगळी मादकता असते. आणि त्या स्त्रीच्या ठिकाणी असलेली ही मादकता ही कशा प्रकारे आपल्याला पतंग गुरुपासून आपण हे शिकणार आहोत की ही जी झगमग आहे त्या पतंग नावाच्या किड्याची,
ती कशा प्रकारे अन्यथा ज्ञानामुळं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण अन्यथा ज्ञान बोलतो, जे आपल्या परमेश्वराला अभिप्रेत नाही, ते आपण या ठिकाणी आपल्या भाषेतून परमेश्वराला कधीही सत्य वाटत नाही, अशी ही असत्यवाणी वेगवेगळ्या प्रकारची विचार मांडून आपण अन्यथा ज्ञानानं त्या पतंगाला त्या दिव्यावर तो झडप घालतो. भोगावया लागी जाळ पाखी अळंगी. दिव्याची ज्योत आहे. कशाची? दिव्याची ज्योत आहे. त्या दिव्याच्या ज्योतीला तो जो किडा आहे, तो किडा पतंग नावाचा त्या दिव्याच्या ज्योतीजवळ येतो आणि त्याला वाटतं काहीतरी आपल्याला भोग्य वस्तू आहे, म्हणजे आपल्याला खाण्यासारखी वस्तू आहे अशी चमकदार, म्हणून तो किडा त्या दिव्यावर जातो, त्या ज्योतीवर जातो आणि भोग्य असल्यामुळे, खाण्यासारखी वस्तू त्याला चमकल्या असल्यामुळे तो आपल्या पंखांनी त्या ज्योतीला, म्हणजे दीपीला, जी दीप लावलेला असतो, जो दिवा लावलेला असतो, आपल्या जशी समईची दिवा आहे, तसा त्या दिव्यावर काय करतो तो किडा? आलिंगन देतो, म्हणजे झेप घालतो. आणि झेप घातल्याबरोबर त्या ठिकाणी तो ज्योतीला आलिंगन देऊन त्या ज्योतीला पूर्णपणे ज्योतीवर झडप घातल्यामुळे तो तडफडून त्या आगीनं, त्या ज्योतीनं तो किडा जळून राख होतो. काय होतो? कारण लांबून त्याला त्या ज्योतीची काय दिसते? झगमग दिसते, चमक दिसते. आणि त्यामुळे तो पतंग नावाचा गुरु त्या ठिकाणी येऊन त्या चमचमणाऱ्या ज्योतीवर काय करतो? झडप घालतो. त्याला हे माहित नाही की ही आग आहे. काय आहे? ही आग आहे, ही आगीची ज्योत आहे, असं त्या पतंगाला कोणीही प्रकारची जाणीव नसते. जवळ आल्यानंतर ती आग त्याला काय करते? जाळून राख करून टाकते. अशा प्रकारे तैसे श्रीचे रूपडे तारुण्याचे घुमाडे देखोन भरुरे चढे विकाराचे. त्याप्रमाणे सुंदर प्रकारचं असलेलं हे स्त्रीचं सौंदर्य, हे मादक असलेलं स्त्रीचं सौंदर्य मनुष्याला एक वेगवेगळ्या प्रकारची झळक, स्त्रीचं सौंदर्य पुरुषाला आकर्षित करत असतं. आणि एक प्रकारची वासना, विकार त्या पुरुषाच्या अंगी, हृदयामध्ये तयार होतात आणि हळूहळू तो त्या स्त्रीकडे वेधल्या जातो. स्त्रीकडे वेधल्या जातो आणि स्त्रीकडे वेधल्या गेल्यामुळे विषय त्रिमिर जळे आणि गेल्यानंतर तारुण्याचा तो उठाव असतो त्या मुलांमध्ये. काय असतो? तरुणांमध्ये तारुण्याचा काय असतो? तो उठाव असतो. त्या उठावामुळे त्या स्त्रीचं रूपडं त्याला अधिक सुंदर वाटू लागतं आणि ते स्त्रीचं सौंदर्य पाहिल्याबरोबर अंतःकरणामध्ये त्याला कशाला जन्म मिळतो? विकाराला. कशाला? विकाराला जन्म मिळतो. आणि विकाराला, अंतःकरणामध्ये विकाराला जन्म मिळाला आणि बस तिथे त्याला भ्रांती निर्माण होते. काय निर्माण होते? भ्रांती. म्हणजे त्याला काय करावं काहीही सुचत नाही. कुणाला? त्या पुरुषाला. बुद्धी बेधुंद झालेली असते, बुद्धिहीन झालेली असते. कोणीही प्रकारचा विचार, सद्विचार त्याला सुचत नाही. कारण शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, काम, क्रोध आणि लोभ या तीन वस्तू अशा आहे. किती? काम, क्रोध आणि लोभ. या तिन्ही वस्तू मनुष्याला पूर्ण अंध करून टाकत असतात. काय करतात? अंध. काम, कामना अशी आहे का ती कामना पूर्णपणे मनुष्याला अज्ञान करून टाकते. बुद्धीमध्ये जे ज्ञान असतं ना, ते संपूर्ण शून्य होतं. कसं होतं? शून्य होतं. क्रोधामध्ये सुद्धा मनातला जो विचार आहे, बुद्धीतला जो विचार आहे, तो सुद्धा शून्य होतो. कशामुळे? क्रोधामुळे. कारण भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात? क्रोधात भवती संमोह.
संमोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. हा पूर्णपणे क्रोधामध्ये काय होतो, हा विसरून जातो. काम, क्रोध आणि लोभ या तिन्ही गोष्टी अशा आहे. काम म्हणजे वासना. काय? काम म्हणजे वासना, काम वासना. ते आपल्याला प्राप्त व्हावं, ते आपल्याला प्राप्त व्हावं, ते आपल्याला मिळावं अशी मनामध्ये काय असते? कामना असते. दुसरा क्रोध असतो. आणि जेव्हा लांबून जेव्हा तो तुमची कामना जेव्हा तारुण्यामुळे जी वाढते, डोळ्यानं त्याचं लक्ष जातं पुढे त्या सौंदर्यात. पुरुषाला स्त्रीचं सौंदर्य, स्त्रीला पुरुषाचं सौंदर्य लांबून ते या ठिकाणी त्याला काय होतं, तो आकर्षित होतो. आणि जसा तो पतंग बाहेर लांबून त्या ज्योतीची चमक त्याला आकर्षित करते. कशाची? त्या ज्योतीची जी चमक आहे, त्या ज्योतीचा जो झळकपणा आहे तो त्या ज्योतीला आकर्षित करतो. ती ज्योत आपल्याला भोग्य आहे. काय आहे? आपल्याला भोग्य आहे. आपण ती भोगू शकतो, आपण त्याला जवळ करू शकतो. म्हणून तो पतंग येऊन त्या दीपावर काय करतो? झडप घालतो. त्याबरोबर ती दीप त्याला जाळून टाकतो. तशी स्त्रीचं सौंदर्य मादक जरी वाटत असेल तारुण्यामध्ये, तर ती एक आग आहे, लक्षात ठेवा. काय आहे? आग आहे. आणि ही आग जाळून भस्म करते. लक्षात घ्या. काय करते? जाळून भस्म करते. कालच तुम्हाला सांगितलं की तुमच्या स्नेहावर सुद्धा मर्यादा पाहिजे. काय पाहिजे? तुमच्या वासनेवर. तो धूप विझवला तर चालेल, मला प्रवचन नाही करता येत, जशात जातो ना तो. मादक पदार्थ जो या ठिकाणी असतो आपल्याला, तो आपल्याला जी झळक आहे ती झळक काय करते? आपल्याला आकर्षित करते. आणि आकर्षित झाल्यानंतर जेव्हा आपण जातो तेव्हा आपोआप त्या ठिकाणी काय निर्माण होते? तो पतंग किडा जळून भस्म होतो. तसा हा मनुष्य आहे. त्या मनुष्य हा असा आहे की तारुण्याचे धुमाडे, तारुण्याच्या उठामुळे तो स्त्रीच्या सौंदर्यामध्ये आणि रुपड्यामध्ये एवढा तो या ठिकाणी बेभान होऊन जातो. त्याचं अंतःकरण एवढं या ठिकाणी आकर्षित होतं की त्याची भ्रांती पूर्ण विसरून जाते, काय करावं आणि काय नाही. या सौंदर्याच्या विकाराच्या धुंदीमध्ये तो पूर्णपणे काय होतो? विसरून जातो. आणि विसरून गेल्यामुळे अशा प्रकारे तो हळूहळू विषय रूपी अंधकाराची जी धूळ आहे ती त्याच्या ठिकाणी उडालेली असते. आणि कटाक्षाची मेहलनी पडे अंतःकरणी, मावळे दिवे लावणी विचाराची. स्त्रीच्या कटाक्षाची अंधारी रात्र डोळ्यावर, अंतःकरणावर जेव्हा पडते ना, हळूच ती स्त्री काय करते? आपल्या नजरेनं, आपल्या हावभावांनी एक वेगळ्या प्रकारच्या सौंदर्य रूपी असलेल्या त्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काय असतात तिच्या अंगी जे गुण असतात ना, मादक पदार्थाची जी कामदेवाची आणि रती यांची जी लक्षणं तिच्या अंगात जेव्हा तयार होतात आणि त्याच्या आकर्षणाने पुरुष जेव्हा झडप घालतो म्हणजे आलिंगन देतो, त्यावेळेला अवश्य या ठिकाणी त्याच्या नाशाला सुरुवात होत असते. हे लक्षात घ्या. मर्यादा ही संसारामध्ये या गोष्टी आवश्यक आहे, परंतु त्या गोष्टीला सुद्धा काय महत्वाचं आहे? मर्यादा महत्वाची. काय महत्वाची आहे? मर्यादा. म्हणून इथे कटाक्ष रूपी असलेली हाव भावाचे नवरिदळे, बुद्धीचा विकास मावळे, निद्रा समो ते वेळे होय सत्वाशी. हावभावाच्या मुलाम्यामुळे जो हावभाव स्त्रीचा तयार होतो ना, हावभाव जो तयार होतो, असे कितीतरी महातपस्वी अप्सरांच्या हावभावाने आपल्या तपाचा नाश केला त्यांनी. बरीच पुरुष या ठिकाणी सिद्ध साधक पुरुष, वीर
शौर्यवती, शूरवीर असे कितीतरी पुरुष स्त्रियांच्या नादी लागून पूर्ण त्यांच्या सौंदर्यामुळे आपल्या जीवनाचा त्यांनी नाश करून घेतला. म्हणून आपण ती झळक न पाहता आपण पूर्णपणे, बऱ्याच मंडळी या ठिकाणी तरुण मंडळी अशी की मुलीला पाहताना मुलीचे जे खरे गुण आहेत ते पूर्णपणे पाहत नाही. एक वेळेला मुलगी मुलाचे गुण पाहते. हे लक्षात घ्या. मुलींमध्ये मुलगा पाहताना एक मुलींचा वेगळा भाग आहे पाहण्यात, आणि मुलगा आहे ना, मुलगा मुलीच्या गुणांना पाहत नाही. काय बघत नाही? मुलगा, आज जो मुलगा आहे, ही तरुण पिढी मुलांची पूर्णपणे पुरुष मंडळामध्ये फक्त स्त्रीचं सौंदर्य पाहतो. ती गोरी नाही आहे, ती काळी आहे, ती उंच नाही आहे, ठिणगी आहे, अशी आहे, तशी आहे. हा जो विचार आहे, हा विचार गुणाकडे त्यानं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तो विचार न ठेवता तो पुरुष जो आहे तो फक्त कशावर पाहतो? तिच्या सौंदर्याकडे त्याचं आकर्षण असतं, त्यावर तो त्या स्त्रीला पसंत करतो. हे लक्षात. कशावर? स्त्रीला जो निवडतो, स्त्रीला जो चॉईस करतो, त्याच्या पाठीमागे त्याचा गुण नसतो. त्याचं ते फक्त मोहामध्ये तो अधीन झालेला असतो. कशामध्ये? मोहामध्ये. आणि त्यावेळेला तो सरळ म्हणतो, मला पसंत आहे, मला पटतंय, आहे का नाही? परंतु विषय हा, आजची जी तरुण पिढी एकमेकाला जी आकर्षित होते त्या पाठीमागे एक सौंदर्य आहे. काय आहे? एक सौंदर्य आहे. जे मातीनं तुम्हाला सौंदर्य दिलं, त्या सौंदर्याकडे हे लक्ष नसतं की या सौंदर्याची 4 दिवसाने माती होणार आहे. काय होणार आहे? माती होणार आहे. म्हणून हाव भावाचे नवरदळे, हाव भावाच्या मुलाम्यामुळे बुद्धीचा विकास काय होतो? मावळतो. बुद्धी जी विकासशील व्हायला पाहिजे ती तिथेच गती त्याची थांबून जाते. कशामुळे? या सौंदर्यामुळे स्टॉप होतो. विचार करण्याला त्याची गती स्टॉप होते. सत्वाला इथे झोप लागते. कशाला? सात्विकतेला, समाधानीला झोप लागते. आणि तेव्हा याचं बाशिंग गुडघ्याला बांधतो हा, नाही का? झोप लागते, आणि झोप लागली की थांबला तो संपला. हा, म्हणून स्त्रियाचे न संगती, पुरुषा नाही ऊर्ध्वगती, न पारुषे संस्कृती येणे जाणे. म्हणून स्त्रियाच्या संगतीमुळे पुरुषांना ऊर्ध्वगती कधीही प्राप्त होत नाही. लक्षात घ्या. ऊर्ध्वगती कधीही प्राप्त होणार नाही. कोण्या संगतीने? तुम्ही जर जीवनामध्ये एक धर्मपत्नी म्हणून आपल्याला जर पाहिजे असेल तर त्या स्त्रीतले गुण हे सर्वात महत्वाचे आपण पाहणं गरजेचं आहे. सौंदर्याने जर चॉईस केलं असेल, सौंदर्याने जर त्या स्त्रीला आपल्या जीवनात प्रवेश दिला असेल, तर त्या संगतीनं पुरुषा नाही ऊर्ध्वगती. त्या पुरुषाला कधीही त्याचा विकास होणार नाही, त्याची प्रगती होणार नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून ऊर्ध्वगती कधीही त्याला प्राप्त होत नाही. जन्म मरणाची संस्कृती जी आहे ती संस्कृती भ्रमण कधीच त्याचं काय होत नाही? त्याची संपत नाही. कारण तो सदैव त्याच्यामध्ये धुंदीमध्ये असतो. या गोष्टी लक्षात घ्या. एकदा जाळ्यात अडकला. कशात? जाळ्यात एकदा अडकला. कबूतर अडकला. कबूतरना पिलांबरोबर कबूतरणी अटकली. त्यानंतर कबूतर अटकला. सारे त्या शिकाऱ्याच्या हाताखाली संपून गेले. काही विकास करता आला नाही. कबूतर जर त्या स्त्रीच्या म्हणजे कबूतरणीच्या नादी जास्त लागला नसता, काम आणि वासना मोह हा जर या ठिकाणी लिमिट मध्ये असेल, संयमित असेल, तर त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही. मर्यादा महत्वाची आहे. काय आहे? मर्यादा. अहो संतती झाली आहे,
तरी आपण भोग वासनेने एकमेकांकडे बघणं हे सुद्धा या ठिकाणी पती पत्नीचं मर्यादा सोडून वर्तन करणं आहे, हे लक्षात ठेवा. काय आहे? जेव्हा संतती आपल्याला सरकारनं सांगितलंय हम दो हमारे दो, दोन जर झाले आहे, विषय आपला जर संपलेला आहे, त्यानंतर आपली मर्यादा इथे भाव काम वासनेने एकमेकाकडे पाहणं ही मर्यादा तुमची संपलेली असते, हे लक्षात घ्या. म्हातार वयापर्यंत ही कामवासना पुरुषाची जात नाही, याला मर्यादा पाहिजे. मर्यादा ही आपल्या वासनेला संसारामध्ये कुठेतरी स्टॉप दिला पाहिजे. म्हणून हा विचार आपल्याला या ठिकाणी संसारामध्ये की स्त्रियेचे न संग करिता पुरुषा होय सत्वभंग, म्हणून जन्म मरणाची ही संस्कृती जी एरधारा आहे तो अशा जीवाला कधी संपत नाही, तो चालूच राहतो. काय? जन्माला येतो, संसार भोगतो आणि पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये दुःख भोगायला जातो आणि पुन्हा जन्माला या ठिकाणी भोगून पुन्हा नरक लोकांमध्ये. पुण्य केलं तर ठीक आहे. काय? कारण हे अतिसंग स्त्रीचा जर पुरुषाने जर मर्यादा सोडून केला तर मृत्यूनंतर याला एक गरम, एक अग्नीसारखा तापता एक पुतळा स्त्रीचा गरम या ठिकाणी तो पूर्ण लालबुंद असतो, पण लांबून या जीवात्म्याला तो सुंदर स्त्रीचं स्वरूप त्याला दिसतो. पण तो जेव्हा त्या स्त्रीजवळ जातो आणि त्या स्त्रीला जेव्हा तो आलिंगन करतो, त्यावेळेला आलिंगन केल्यानंतर तापलेल्या त्या पुतळ्यामुळे पूर्णपणे हा जीवात्मा करपून काय होतो? नष्ट होतो. म्हणजे तो राख होतो. जे शरीर त्याला भोगण्यासाठी दिलेलं असतं ना, ते शरीर पूर्ण नष्ट होतं. हा भोग मृत्यूनंतर या पुरुषाला भोगावा लागतो. का? संभोगामध्ये याची मर्यादा नाही. कशामध्ये? संभोगामध्ये, विषय वासनेमध्ये याची मर्यादा नाही. त्यामुळे हा कसा आहे? एका पत्नीवर संतुष्ट नाही, एका स्त्रीवर संतुष्ट नाही, अनेक स्त्रियांना अधीन होणं, म्हणजे अशा मोहाच्या अधीन होऊन, वासनेच्या अधीन होऊन हा आणि आपलं जीवन काय करून घेतो? बर्बाद करून घेतो. लक्षात घ्या. म्हणून काय म्हणतात ना, फजिती, काय म्हणतात त्याला? दोन फजिती, एकापेक्षा अधिक वाढली का तुमची फजिती वाढली. तुमच्या भाषेत तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारे तैसा स्त्रियेचा संग करिता पुरुषा होय सत्वाभंग, ये अर्थे पतंगो गुरु केला मिया. स्त्रीच्या आसक्तीमुळे, कशामुळे? स्त्रीच्या आसक्तीमुळे आणि संगामुळे, पुरुषाची जी संगत आहे स्त्रियाशी ती, आणि स्त्रीची आसक्ती, पुरुषाला जी स्त्रीची आसक्ती आहे, स्त्रीला जी पुरुषाची जी अधिकपणा प्रमाणात जी आसक्ती आहे, त्या आसक्तीमुळे आणि त्या अंगसंगामुळे साधकाची काय होते? जो धर्म साधक असतो ना परमेश्वराचा, त्या साधकाला पूर्णपणे त्याच्याजवळ असलेली समाधानी सत्वगुण धर्मवृत्ती पूर्ण आकर्षित झालेली असते, म्हणजे पूर्ण घटून गेलेली असते. तो धर्म यथातथ्य करू शकत नाही. नामस्मरणात त्याचं मन लागत नाही, पारायणामध्ये त्याचं मन लागत नाही. एवढं तथ्य गुह्यातलं गुह्य भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्याला काय सांगितलंय? तत्वज्ञान सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणून असा हा गुरु पतंगासारखा मी या सौंदर्यापासून कंट्रोल व्हावं म्हणून हा गुरु यदुराजा मी केला आहे. म्हणून पुढे दत्तात्रय प्रभू सांगतात मधुकर. कोणता गुरु? मधुकर गुरु. हा मधुकर जो गुरु आहे तो काय शिकवतो आपल्याला? मधुकर जो गुरु आहे तो मधुक्रिया वृत्ती
वर्तावे येते एकी भिक्षा विरक्ती नास होये. आपली वृत्ती निवृत्त झाल्यानंतर, काय झाल्यानंतर, संसार निवृत्ती झाल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये आपण त्या मधुकरासारखं, मधुकर कसा असतो माहितीये तुम्हाला, जाणो नेणी योग्यता ग्रही हात बोळावन करता आहार पर्यास अटन करी. मधुकर म्हणजे भुंगा असतो की नाही, काय असतो, प्रत्येक फुलावरून तो मध काढत असतो की नाही. त्याप्रमाणे मधुकर या फुलावरून त्या फुलावर, या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून या फुलावर, अशा प्रकारे तो काय करतो, आपलं अन्न गोळा करत असतो. हे लक्षात घ्या. आणि प्रत्येक फुलावर जात असताना त्याप्रमाणे हा जसा मधुकर म्हणजे जसा हा काय करतो, मध गोळा करणारा हा मधुकर जसा फिरतो या फुलावरून त्या फुलावर, तसं आपण या साधकाने एका संत वृत्तीमध्ये आपण एका घरचे आणि एका व्यक्तीचे अन्न कायम जर आपण खाल्ले तर पूर्णपणे आपली बुद्धी एकाग्र होत नाही. हे लक्षात घ्या. म्हणून आपण साधकाला ही वृत्ती दिलेली आहे की 5 घर भिक्षा मागणं, नाही का. संत वृत्तीमध्ये काय आहे, म्हणून आपण कायमस्वरूपी असा प्रकार जर केला, जसं तो मधुकर अनेक फुलावरून जसा मध गोळा करतो ना, तसं आपली ही उदाहरण निवृत्ती होण्याकरता आपण साधकाने कधीही संन्यस्त झाल्यानंतर आपण एका घरचं अन्न स्वीकारणं हे हानिकारक आहे. हे लक्षात, कसं आहे, हानिकारक आहे. एका घरी अन्न खादलिया होया तपाहानी. एका घरचं अन्नाची सवय लागली की हळूहळू आपलं काय होतं, तप निघून जात असत. म्हणून ही या गुरुकडून आपण हे शिकलं पाहिजे की आपण एकनिष्ठ असलो पाहिजे. कसं असलो पाहिजे, आणि एका पदार्थाची सवयी लावू नये. जे येईल ते आपण खाल्लं पाहिजे. लक्षात, पात्री पडिले भिक्षा घेईजे, पात्री पडिले अन्न सेविजे. त्यात आवडी निवडी न व्हावी. आवडी निवडी करू नका. चव बघितल्या जाते. काय बघितल्या जाते, चव. कोणी आश्रमात गेला, आपण काय स्वयंपाक करत नाही, आपल्या बाया स्वयंपाक करत नाही, आमच्या ओळखी आहे जाळीच्या देवाला माहूरला, नाही का, फोन करा, बाबाचा स्वयंपाक तयार. आम्ही गेलो जाळीच्या देवाला जेवायला, नाही का, जेवलो आम्ही, हात धुतले निघाले. बाबांना दक्षिणा नाही, देवाला विडावसर नाही. विडावसर केला असेल तर हॉटेलमध्ये 150, 200 रुपये, 300 रुपये प्लेट आहे जेवायला. विचारा त्यांना. बाबांकडे जेवण करतो आपण 150 रुपये पात्राचं. विचार करा ना, 150 रुपये, 300 रुपये पदार्थ तेवढेच असतात. भाजी, चपाती, वरण, भात, मस्तपैकी सर्व पोटभर जेवतो आणि देवावर 10 रुपये ठेवतो. 10 रुपयाचं जेवण तर राहिलंय का? 20 रुपयाचं जेवण तरी राहिलंय? राहिलं का? किती निष्काम पद्धतीनं अगदी आमची संत मंडळी भोजन घालतात. तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा सुद्धा करत नाही हो की तुम्ही पंगत करावी. करता की नाही? अगदी निष्काम पद्धतीने तुम्हाला ते अन्नदान करतात. कोण? संत महंत. करता की नाही? आणि आपण संत महंतांना दान दक्षिणा विडावसर करत असताना किती बारीक पाहतो. काय 100 रुपयाची थोडी बिल ठेवायला, नोट ठेवायला पाहिजे का? 10 रुपये बरोबर खिशातून काढले का ते 100ची पाहतो, पुन्हा खिशात घालतो. 50ची पाहिली पुन्हा खिशात घालतो. मग 10ची आली का मग देवावर ठेवतो. 100 रुपयाचं जेवण दनादन खातो. विचार करा. विचार हा महत्वाचा आहे की आपण जेव्हा जातो देवधर्म करण्यासाठी, आपलं घेणंच नको आहे, देणं सुद्धा पाहिजे. काय पाहिजे?
हा, जेव्हा तुम्ही संताकडून नुसतं घेता आणि संताला जेव्हा देत नाही, तेव्हा तुम्हाला एक ऋण प्राप्त होतो तुमचं. कारण की 4 प्रकारचे ऋण असतात, त्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्माला यावं लागतं, हे लक्षात घ्या. आणि ते भोगावं लागतं, सोपं नाही आहे. मातृऋण, पितृऋण, काय काय मातृऋण, पितृऋण, संत ऋण. संतांकडून नुसतं घेऊ नका ज्ञान, त्यांनाही काहीतरी दिलं पाहिजे. संतांकडून नुसतं भोजन घेऊ नका, त्यांनाही आपण दानधर्म केला पाहिजे. काय अशा प्रकारचे जे ऋण आहे, हे ऋण आपल्या पाठीमागे लागत असतात, हे लक्षात घ्या. कुंडलीमध्ये ह्या प्रकारची ऋण असतात, त्या ऋणाप्रमाणे आपण संसारामध्ये जन्माला येतो. कुठे? संसारामध्ये. ऋणानुबंधेन सर्वत्र श्री पुत्र सुतालया. कसं आहे? हे सर्व ऋण आहे. कसे आहे? हे सर्व ऋण आहे. हे कर्ज आहे. काय आहे? हे कर्ज आहे, कर्ज. आणि हे कर्ज, हे महत्वाचा विचार लक्षात घ्या. हे कर्ज आहे. काय आपल्यावर? कर्ज वाढू नका, कर्ज कमी करा. हा, कर्ज काय आहे? इकोचं काढून खाली लावतो, ते काढून वरचं काढून खाली लाव. पिन पिन कर्ज जे आहे, वरतून पिन काढ, खाली लाव, खालची काढून घे, वरच्या बॉक्सची खाली लाव ना, कमी करा. हॅलो, आवाज वाढ. हॅलो, वाढवतो, कमी कर, कमी कर. कर्ज जे आहे, हे कर्ज आपण वाढवतो. कर्ज काय करतो? वाढवतो. आणि कर्ज वाढत असताना ते कर्ज कमी करत नाही. आपण करतो का? कर्ज कमी करत नाही, कर्ज वाढवण्यामागे आपण या ठिकाणी लागलेलो असतो. कर्ज कशासाठी वाढवतो आपण? सुखासाठी. कशासाठी? सुखासाठी. आहे ते कर्ज फेडत नाही आणि कर्ज वाढवून ठेवतो आपल्या जीवनामध्ये. आपण आहे कर्ज तेच फेडत नाही आणि कर्ज आपण वाढवत असतो. म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घ्या की भगवान श्री दत्तात्रय प्रभू आपल्याला सांगतात की मधुकर गुरु आहे, गुरु आहे आपण केला दत्तात्रय प्रभूंनी. मधुकर गुरु पासून दत्तात्रय प्रभू हे शिकले की प्रत्येक फुलातून तो काय करतो? मध गोळा करतो. मध गोळा करतो. आणि मध गोळा करत असताना तो त्याप्रमाणे संत वृत्तीमध्ये आपण एका घरचं अन्न कधीही योग्य नाही. वेगवेगळ्या ठिकाणी 5 घरी भिक्षा मागून संत कशी वृत्ती धारण करतो, हा, तसे या ठिकाणी आपली वृत्ती आपण काय केलं पाहिजे? निवृत्त वर्गामध्ये संत वृत्तीमध्ये आपण वर्तन केलं पाहिजे. म्हणून तैसे अनेक घेओ जानो अमोद कैसा खडपरू, तैसे वेद विद्या शास्त्रमंथित जाणे सकळ सिद्धांत. म्हणून मधुकर गुरु भगवान श्री दत्तात्रय प्रभू कशासाठी सांगितला? मिया गुरु केला त्याने सांगितला प्रकारो राजटिरकाचा. मी या कारणास्तव. हा कोण गुरु केला? हा, भिक्षेचं महत्व इथे सांगितलेलं आहे. कशाचं? भिक्षेचं महत्व. एक संताने, एका साधकाने ज्यावेळेला आपण एक संत वृत्तीमध्ये आपणच गेलो समजा स्नान करायला, तर घरून काही घेऊन जाऊ नये. पायी जर तुम्ही गेलात ना अटन विजन भिक्षा भोजन करण्यासाठी, हा, तर मग संत जे संन्यासी आहे त्यांनीच भिक्षा मागितली पाहिजे असा नियम नाहीये. लक्षात घ्या, असा नियम नसतो. आपण जेव्हा घर सोडलं, परमेश्वराच्या भरोशावर जर आपण गेलो कुठे? सर्वत्र स्थान वंदन करण्याकरता, तर त्यावेळेला स्थान वंदन करता करता आपण 5 घरं भिक्षा मागून देवाचे म्हणून जर गेलो ना,
तर देव तुम्हाला कुठेच कमी करत नाही. त्यावेळेला त्या वृत्तीमध्ये दत्तात्रय प्रभू मधुकरासारखं आपण काय करावं, अटन विजन करावं, भिक्षा भोजन करावं. आलं का लक्षात? हे केवळ संतांच्या संन्यस्त वृत्तीमध्येच किंवा गणवेश घेतले असेल त्या संतांनी आपण हा आचार पाळावा असं नाही. ग्रस्त आश्रमात असताना सुद्धा तुम्ही भिक्षा करू शकता. काय करू शकता? भिक्षा करू शकता. कधी? जेव्हा तुम्ही भ्रमंतीला जाल, स्थानवंदनाला जाल. तुम्ही जर घरून सारे गठुडे भरून नेले, गाड्या नेल्या, ते आलिंबन आहे का नाही तुम्हाला? तुमची ट्रेनिंग राहील का? ती प्रयत्न राहतील का? ते कोणत्याही प्रकारचे प्रयत्न राहणार नाही. तुम्हाला जर आपल्या परमेश्वराच्या साधकाप्रमाणे जर ट्रेनिंग घ्यायची असेल तर याच काळामध्ये तुम्ही स्थानवंदनासाठी 4 जण 5 जण असे जर स्थान करत जर तुम्ही रुद्रपूर पर्यंत, डोमेग्राम पर्यंत ही सवय केली आणि तिकडल्या तिकडच 5 घर भिक्षा मागून आपण या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करणं, ते खरं भगवंताचं अन्न आहे. नाही तर घरून या ठिकाणी गाठोडे बांधून न्यायचे 4 दिवसासाठी. कशाचे? भाजी चपात्याचे. एकाच घरचं अन्न तुम्हाला ते परत रिटर्न आणेल. स्थान करण्याची बुद्धी निर्माण करणार नाही. परंतु तुम्ही काय आणलंय? घरून आलिंबन आणलंय. हो, भिक्षा मागा, त्याच्यासारखं पवित्राचं पवित्र अन्न कुठेही नाही. म्हणून महत्वाचा विचार हा तुम्हाला मधुकराने दिलेला. त्याची कोणी दिला? मधुकर. म्हणून पुढे गजगुरु केलेला आहे दत्तात्रय प्रभूंनी. गज म्हणजे हत्ती. गज म्हणजे हत्ती. मग हत्ती जो आहे तो काय या ठिकाणी आपल्याला शिकवतो बघा. हत्ती म्हणतो, हत्ती काय शिकवतोय की स्त्री संघामुळे, आत्ताच सांगितलं नाही का, पतंग जसा आपण गुरु जाणला की आपण मर्यादेशीर आपण संगती ठेवली पाहिजे. स्त्री आणि पुरुषाने मर्यादा सोडून संगती करू नये. एका स्त्री लोभाने किंवा स्त्री सौंदर्याने किंवा स्त्री अपेक्षेने किंवा आसक्तीने जेव्हा मनुष्य काय होतो, अधिक लोभामध्ये जातो, तेव्हा त्याला मृत्यूला शरण जावं लागतं. लक्षात ठेवा. हे आपण हत्तीपासून शिकावं. कसं शिकावं? हे बघा, ऐके राजमणी, ऐके राजमणी, ऐके राजमणी योगिया वरजावी रमणी, हे रवी हेतू होये मरणी गजाची परी. राजशिरोमणी म्हणजे राजा, यदुराजाला दत्तात्रय प्रभू म्हणतात की राजा तू सर्वात श्रेष्ठ आहे. तुला मी हत्ती गुरु का केला हे तुला सांगतो. दत्तात्रय प्रभू म्हणतात हत्तीच्या मरणाला कोण कारणीभूत असतं माहिती? हत्ती. कोण कारणीभूत असते? हत्तीन कारणीभूत असते. कशी हत्ती कारणीभूत ठरते ते या ठिकाणी बघा. मृत्यूला स्त्री कारणीभूत होते. या दृष्टांतावरून लक्षात घ्या. हस्तीचेन अंग मेळे, गजाशी बंधन पातले, तेवेळी ते रहस्य जाणितले, मिया तयापासून. हत्तीनीच्या स्पर्शामुळे हत्तीनीला बंधन प्राप्त होतं. कसं बघतं बघा. हत्ती पकडण्यासाठी पुढे जंगलामध्ये हत्ती पकडण्याची एक वृत्ती आहे. हत्ती पकडल्या जातो. काय पकडल्या जातो? हत्ती. कसा पकडल्या जातो बघा. एखादी वजनदार वस्तू असते, ती काय केली जाते माहितीये का? रस्त्यामध्ये जंगलामध्ये भला मोठी या ठिकाणी एक खड्डा केला जातो. काय केला जातो? खड्डा. आणि खड्डा केल्यानंतर त्यावर काय केली जाते? वरती थोडासा कचरा वगैरे या ठिकाणी झाडं झुडपं वरती टाकून तो खड्डा झाकून घेतात आणि वरती वजनदार अशी वस्तू त्यावर ठेवली जाते आणि ती सहज खड्ड्यात जाईल अशा बेताने त्यावर काय करतात? पाला पाचोळा ठेवला जातो त्या खड्ड्यावर आणि त्याच्यावर ती वजनदार वस्तू ठेवतात. मग ती ठेवली तर त्यानंतर मग सहज या ठिकाणी पाला पाचोळा इत्यादी वस्तू अलगद ठेवली जाते. अशी पूर्ण वजनदार जास्त नसते.
तर मग त्यावर कागदाची हुबेहूब अशा प्रकारचं चित्रण करून एक हत्तीनी तयार केली जाते. म्हणजे काय केली जाते? हत्तीनी तयार केली जाते. आणि ती हत्तीनी तयार केली की त्याप्रमाणे हत्तीनी तयार केल्यानंतर त्या हत्तीनीकडे जेव्हा या ठिकाणी तो हत्ती लांबून बघतो, कोणाला बघतो? त्या चित्राला. त्या हत्तीनीच्या चित्राला जेव्हा बघतो, तो या ठिकाणी हळूच त्या हत्तीजवळ येतो, हत्तीनीजवळ येतो आणि तिला तो स्पर्श करू लागतो. तो हत्ती काय करू लागतो? स्पर्श करू लागतो. आणि स्पर्श करत असताना त्या स्पर्शाने त्याला काय निर्माण होतो? हत्तीला मोह तयार होतो. काय होतो? मोह तयार होतो. आणि मोह तयार झाल्यानंतर मोहाने हत्ती तिच्या जवळ जातो आणि गेल्यानंतर तो जेव्हा त्या हत्तीने जवळ स्पर्श करू लागतो तेवढ्यात त्याच्या वजनाने तो खड्ड्यात पडतो. पुढे पडतो? खड्ड्यात पडतो. आणि खड्ड्यात पडला की त्यामुळे तो काय होतो? कैद होतो. काय होतो? त्या खड्ड्यामध्ये पडल्यानंतर तो हत्ती कैद होतो. अशा प्रकारे सर्कसवाले वगैरे ते काय करतात? हत्तीला, प्राणी संग्रहालयवाले अशा प्रकारे हत्तीला कैद करतात. मग हा हत्तीनीच्या योगामुळे, कशामुळे? हत्तीनीच्या योगामुळे हत्ती काय पकडला गेला की नाही. तसा या ठिकाणी रहस्यमय इथे या ठिकाणी सांगतात दत्तात्रय प्रभू, तया सौंदर्येशी तटू बळेसे हटू जगी हटू गजराज तो. हत्तीच्या ठिकाणी असलेला जबरदस्त जो शौर्यामुळे कितीही बलवाना पुढे थाटाने उभा राहतो. कोण? हत्ती. म्हणून हा महत्वाचा विचार हत्तीचा इथे आपल्याला सांगितलेला आहे. आणि हत्तीला तिथे काय होतं? म्हणून राया हे जन्म जाओ निधी वाया. म्हणून राजा या हत्तीप्रमाणे कोण्याही प्रकारे तू कोणत्या स्त्रीशी तू अंगसंग किंवा कोण्याही प्रकारे मोहित होऊ नको. त्या सौंदर्यामध्ये मोहित होऊ नको, जेणेकरून तुझं जीवन हे काय होईल? सर्वनाश होईल. आपल्या मृत्यूला तू शरण जाशील. म्हणून राया हे जन्म जाओ निधी वाया. काय करू नकोस? संसारी ग्रस्ताश्रम स्वीकारून या मोहाने तुझं जीवन तू बर्बाद करून घेऊ नकोस. म्हणून सांडोनी स्त्रीरूप माया. काय त्याग कर तू? स्त्रीरूपी जी पुरुषाने जी माया आहे ती माया, स्त्रीनं पुरुषरूपी असलेली माया ती पूर्णपणे काय केली पाहिजे? सोडली पाहिजे. सोडून नेहमी काय असावं? भगवंताच्या नामस्मरणामध्ये निमग्न असावं, चिंतनामध्ये आपण निमग्न असावं. अशा प्रकारचा हा जन्म काय करू नये? विनाकारण आपण वाया घालू नये. एवढा सुंदर विचार दत्तात्रय प्रभूंनी कशापासून दिला? हत्तीपासून. म्हणून मधुवा गुरु आहे आता पुढचा. कोणता? मधुवा. मधुवा म्हणजे कोण? मधमाशी. कोण? मधमाशी. ती काय करते? मधाचा संग्रह करते. कशाचा? लईच बारीक झाला. मधाचा काय होतो? संग्रह करते ती, संग्रह. आणि हा संग्रह करोण सायास माशिया मिळविती रस, तेने संग्रहे होय नाश देहा सकट. ती काय करते? पिपली कार्जितम धान्य. मधुका पिपली कार्जितम धान्य. मुंग्या एक एक कण काय गोळा करतात? धान्य गोळा करते की नाही? कोण? मुंगी. हा, एक एक धान्य गोळा करते. पिपली कार्जितम धान्य मक्षिका संचितम मधु. मधुमाशी एक एक मध गोळा करते आणि पोळ्यात आणून ठेवते. कुठे? पोळ्यामध्ये आणून ठेवते. आणि पोळ्यामध्ये आणून ठेवल्यानंतर लुब्धेन संचितम द्रव्य, शिकारी येतो त्या मधमाशीला घेऊन जातो. मुंग्या एक एक कण धनाला गोळ करते
आणि झाडताना मनुष्य त्या धान्याला गोळा करून घेऊन जाते. त्या मुंग्यांना खायला भेटत नाही. आपल्यासाठी मध आणलेलं राहतं, त्या माशांना खायला भेटत नाही, शिकारी घेऊन जाते, नाही का? तसा हा मनुष्य आहे. तसा काय हा मनुष्य आहे. लुब्धेन संचितम द्रव्य, लोभामुळे तो एक एक पैसा निस्ता जमा करत राहतो. नाही, एवढेच पैसे पाहिजे, तेवढेच पैसे पाहिजे, एवढंच आलं पाहिजे, तेवढंच आलं पाहिजे, तरच आपला धंदा चालेल, तरच आपला व्यवसाय चालेल, नाही तर चालणार नाही. अरे जिंदगी है पानी उसका, करो ना भरोसा, जोड़ जोड़ कट्टा किया, रहे जाए पैसा, कहा तक परिवार तेरे साथ जाए, बोल प्यारे बोल, बेड़ा पार कैसा हो जाए. कसा होणार तू? कसा बेडा पार होणार? कसा तू संसाराच्या पार होणार? कशा दुःखाच्या पार होणार तू? दुःखापासून दूर कसा जाणार तू? एक एक सुख भोगण्याकरता, एक एक सुख मिळवण्याकरता एक एक पैसा जमा करतोय निस्ता तू, धनद्रव्य जमा करतोय. परमार्थामध्ये आपला देह देत नाही. 4 पैसे येण्यासाठी मर्यादा उल्लंघल्या सगळे आपल्या आपण. ज्या मर्यादा आपण हिंदू धर्माने आपल्या धर्मवृत्तीने घालून दिल्या, त्या एकाही सीमेवर आपण राहत नाही. सीमा उल्लंघून वर्तन करतो की नाही? काल परवा सांगितलं, हिंदू धर्माने आपल्याला हे सांगितलं की 50 नंतर ग्रस्ताश्रमात थांबू नका, गुरुजनांच्या आश्रमामध्ये संन्यस्त होऊन अध्ययन करा. काय करा? हे हिंदू धर्माचं शास्त्र आहे. मर्यादा सोडून आपण, सीमा उल्लंघन करून आपण वर्तन करतो की नाही? हे वर्तन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोण्याही प्रकारचं काय मिळत नाही? कोण्याही प्रकारचं आपल्याला काय मिळत नाही? जे पाहिजे ते आपल्याला कधी प्राप्त होणार नाही. कारण आपली आसक्ती, आपली कामना, या कामनेमुळे, आपल्या आशेमुळे आपण धन जोडण्याकडे मागे लागलेलो आहे. कुठे लागलो आहे? धन जोडण्यामागे लागलेलो आहे आपण, पैसा जोडण्यामागे लागलेलो आहे. धर्म जोडण्यामध्ये मागे लागलेलो नाही आपण. आहेत का? पैसा पाहिजे आपल्याला, पैसा. धर्म नको आहे. काय पाहिजे? पैसा मिळवण्यासाठी हा तगमग करतोय लागल तेवढा. म्हणून भगवान श्री दत्तात्रय प्रभू सांगतात, बाबांनो, ही मधमाशी एक एक एवढे कष्ट करून, हे लक्षात घ्या, करोन सायास माशिया मिळविती रस. लागल तेवढी कष्ट करतात ही बिचारी. कोण? मधमाशा. लागल तेवढा मध गोळा करून आणतात, आणि तेने संग्रहे होय नाश देहा सकट. शिकारी येतो, तो पोळ घेऊन जातो आणि त्या माशांनाही जाळून टाकतो. विचार करा. किती कष्ट केले या मधमाशांनी. तसं आम्ही करतो की नाही मधमाशांसारखं? तैसे मनस्मरणी दक्ष नवे संग्रहीची लक्ष. काय म्हणतात दत्तात्रय प्रभू? ते म्हणतात, तैसे, त्याप्रमाणे आपलं मन सदैव स्मरणामध्ये दक्ष असलं पाहिजे. कशामध्ये? एका गाठीनं आपण देव गाठू शकतो. म्हणून एक एक गाठी अशी एकाग्र होऊन नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा, चतुर्विध प्रकारे आपण देवाला आपण स्मरण केलं पाहिजे. आणि एकाग्र होऊन नामस्मरण करणं, त्यामध्ये नाम घेतलं पाहिजे. नामानंतर काय घेतलं पाहिजे? नामानंतर आपण मूर्ती आठवली पाहिजे. मूर्तीनंतर आपण परमेश्वराची लीळा आठवली पाहिजे, कृष्ण भगवंताची, दत्तात्रय प्रभूंची. आणि लीळेनंतर भगवंताचा स्पर्श जो या ठिकाणी ज्या भक्ताला झाला, ती चेष्टा, तो पवित्र स्पर्श आपण या ठिकाणी आठवला पाहिजे. सशाला पवित्र स्पर्श हाताचा केला, ससा सुवर्णमय झाला. काय झाला? सुवर्णमय या ठिकाणी झाला. त्याची संपूर्ण काया सुवर्णाची बनली. कोणाची? सशाची जी
काया सुवर्णमय बनली. हा जो स्पर्श आहे दत्तात्रय प्रभूंचा, भगवान श्री चक्रधर स्वामींचा, हा स्पर्श आपल्या जीवनाला उज्ज्वल करणार आहे, उद्धार करणार. बसा खाली बसा, नंतर करायची देव बस. उद्धार करणारा आहे. काय आहे? आपल्या जीवाचा उद्धार करणारा एकच मेव. हा एक कोण आहे? हा परमेश्वर आहे. म्हणून आपलं लक्ष हे लक्षात घ्या, आपण दक्ष असलो पाहिजे नामस्मरणामध्ये. कशामध्ये? दत्तात्रय प्रभू आपल्याला हे सांगतात की तुम्ही नामस्मरणामध्ये दक्ष राहा आणि सदा सर्व काळ लक्ष कशावर असू द्या? नव्हे संग्रही लक्ष. तुमचं लक्ष हे संग्रहामध्ये नसू द्या. कशामध्ये? कवडी दमडी माया जोडी संगन आहे फुटकी कवडी. काय काय येतं तुमच्याजवळ? लागल तेवढं धन तुम्ही कमवता, लागल तेवढं कण तुम्ही कमवता. धन कमवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी एवढी तगमग करता. शेवटी एक दिवस असे पैसे या ठिकाणी कमवलेले तुम्ही एका क्षणात कशासारखी? कशासारखं? कोण बनेगा करोडपती, नाही का? अशी एक स्कीम आली होती की नाही तुमच्या आपल्या निफाड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त? कोणती हो? केबीसी आली होती का नाही? गेला घेऊन सर्व काही निफाड तालुक्यातून भरपूर पैसा गेला की नाही? जो पैसा आपण हिंसेने कमवतो, लागल तेवढ्या पावडरी घालतो, लागल तेवढे फवारणी घालतो, नाही का? अनेक जीवात्म्यांना अनेक हिंसा करून, प्राण्यांची हिंसा करून, फवारणी करून, औषधांनी आपण जीव जंतूंना नष्ट करून आपण गोड द्राक्ष पण मिळवतो. काय करतो? गोड द्राक्ष मिळवतो. गोड लागल तेवढी पदार्थ आपल्याला पैसा मिळवण्यासाठी लागल तेवढी आपण औषधांचा वापर करतो, तणनाशक वापरतो आणि त्याने करूनही आपण कधी प्रायश्चित्त करत नाही. कधी आपण भगवंतापुढे क्षमायाचना मागत नाही. आणि जे उत्पन्न होतं त्याच्या निम्म ईश्वराचा वाटा असतो. बंधूंनो लक्षात ठेवा. काय असतो? जे तुम्ही कमवता त्याचा पूर्णपणे अधिकार अर्धा भगवंताचा असतो आणि आपण भगवंताला 10% समर्पण करतो आणि 90% आपण घेतो. किती स्वार्थी जीव आहे हा. जे दिलेलं असतं ना तुम्हाला, त्यापैकी तुमचा अर्धा वाटेकरी भगवंत आहे. कोण आहे? अर्धा वाटेकरी भगवंत आहे. तुम्हाला 2 डोळे दिले, 1 डोळा देवासाठी दिलाय. कोणासाठी दिला? 2 डोळे दिले, 2 कान दिले, 2 दिले, सर्व 2 फण्या दिल्या दाताच्या, 2 होठ दिले, 2 नाकाच्या 2 होल दिलेले आहे. हे लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी 2 दिले, 2 पाय दिले, 2 हात दिले. कशाला दिले हो तुम्हाला? दोन्ही तुमच्या संसाराला वापरायला? अहो, एक भाग तुम्हाला आणि एक भाग देवाला द्यायला लावलाय तुम्हाला. प्रत्येक गोष्टीत वाटेकरी भगवंत आहे तुमच्यामध्ये आणि तुम्ही 50% दानधर्म न करता ईश्वराच्या साधनाला स्वतःच तो भोगता आणि भोगता भोगता आजारामध्ये घालवता. काय करता तुम्ही? आजारामध्ये घालवता. अहो, देवधर्मामध्ये ईश्वराला जर 0.5% दिलं ना, तुमचं वाढत राहील. तुम्हाला रोग कोणताही होणार नाही, दवाखान्यात पैसा घालण्याची गरज पडणार नाही. म्हणून विचार करा, भगवंताच्या या दानदातृत्वामध्ये अर्धा हिस्सा हे सगळंही देवाचे. मा देव देते आपुले. हे लक्षात घ्या. हे सगळं तुमच्या जवळ आलंय ना, हे तुमचं काही नाहीये. काय? हे तुमचं काहीच नाही. हे देवाचा अर्धा वाटा आहे, तो देत जा. तुम्ही सदा सुखी राहाल, सदा आनंदी राहाल. पंक्ती करण्याला हात आखडून घेतो, नाही मी करू शकत नाही. एसी गाडीमध्ये फिरतो सायकलवर नाही फिरता येत त्याला. 4 व्हीलर गाडीमध्ये लागल तेवढं पेट्रोल लागल एकट्यासाठी.
लागल तेवढा हजारोचा रोजचा 1000 रुपये 2000 रुपये पेट्रोलसाठी घालतो, आपल्या शानसाठी. कशासाठी? शानसाठी, आपल्या मौजेसाठी, आपल्या खुशामतीसाठी. मस्तपैकी या ठिकाणी 4 व्हीलर मध्ये फिरतो आणि तो म्हणतो माझ्याकडे पैसा नाही अन्नदानाला. हा, माझ्याकडे अमका काम कार्यक्रम करायचा आहे, तमका कार्यक्रम करायचा. पंचावतार करणं म्हणजे दिखावा आहे हा, लक्षात ठेवा. काय आहे? पंचावतार म्हणजे दिखावा आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. पंचावतार नाही, भगवंताला तुमचे लाखो करोडो रुपयाचे हार नको आहे, लाखो करोडो रुपयाचे पदार्थ नको आहे देवाला. तुमचा शुद्ध भाव हृदयातला भगवंताला पाहिजे, हे लक्षात घ्या. करोडो रुपयाचं तुम्ही लागल तेवढं किती धनधान्य आणलं, किती मिठाई आणल्या, किती द्रव्य आणलं, ते भगवंताला पसंत नाही आहे. काय? विदुराच्या घरी केवळ भगवंताचं केळीचं सालपट खाऊन भगवंत पंचावतार उपहार स्वीकार करतात, प्रसन्न होतात भगवंत. तुमचा शुद्ध भाव नाही, तुमच्या लाखो रुपयाच्या पदार्थाने काय देव प्रसन्न होणार आहे का? एक अवतार नाही येत, 5 चिकडून येतील. विचार करा. हा, कसं आहे ना, मला पंचावताराला खर्च करायचा आहे, मी आता करू शकत नाही. अरे तू कशाला सेविंग करतो? तो आणणार आहे सगळा, तू कशाला विचार करतोस? हा, जिथे निष्काम ज्ञान यज्ञ चालू आहे तिथे अन्नदान करण्याचं सोडून 4 मंडळी या ठिकाणी येतील, फोटो काढतील, मजामौज करतील, कीर्तीपर क्रिया करण्याकरता तुला पैसा साठवतोय तू. कशासाठी? फोकस मध्ये येण्यासाठी, हा, फोटो काढण्यासाठी, शूटिंग मध्ये घेण्यासाठी, टीव्हीवर जाण्यासाठी. अहो, मीडियाला जाऊ नका तुम्ही, कीर्तीपर क्रिया करू नका. अदृष्टपर क्रिया जेवढी तुम्ही परमेश्वरा समर्पित केली ना, तेवढी या ठिकाणी देव तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. दिखाव्यासाठी करू नका. भगवंत या ठिकाणी तुम्हाला प्रसन्न होतील ना केवळ अदृष्टपर क्रियेने. काय? हे लक्षात घ्या. कवडी दमडी माया जोडी, संगन आए फुटकी गवडी, रहान नामो निशान, मत कर तू अभिमान, झूठी तेरी शान, मत कर तू अभिमान. खोट्या शानीसाठी, खोट्या या सर्व गोष्टीसाठी हा आपण लागल तेवढा हा काय करतो? प्रयत्न करतोय. खोटा आहे, सगळा लबाड आहे हा. काय आहे हा? लागल तेवढी ढोंग बाजी जी आहे ना, जी मनुष्याची सगळी लबाड आहे. हा, जीवच लबाड आहे तर त्याचं रचनं, त्याचं सांगणं, त्याचं बोलणं, त्याचं घडवणं सगळं लबाड आहे. हो, लक्षात ठेवा. मतलबी दुनिया आहे. कशी आहे? मतलबी. त्या मतलबी दुनियेमध्ये बस परमेश्वर एक सच्चा आहे. कोण आहे? परमेश्वर एक सच्चा आहे. आणि परमेश्वर जो या ठिकाणी आहे ना, त्याकडे आपण लक्ष असलं पाहिजे. तैसे मन स्मरणी दक्ष. भगवंताच्या स्मरणामध्ये दक्ष राहा, याच्यामध्ये दक्ष राहू नका. काय घालायचं? हा, अरे लागल तेवढे आभूषण तुम्ही घालता. हा, तेरे पल्ले हीरे मोती, तेरे पल्ले हीरे मोती, मेरे मन मंदिर में ज्योति, कौन बड़ा धनवान, कौन बड़ा धनवान, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान. कोण आहे असा श्रीमंत? कोण आहे? अहो, तुमच्या पावला पावलाला हिरे माणिक मोती आहे, पण तुम्हाला दिसत नाही. हो, एवढे भाग्यहीन आहे आपण, हे लक्षात घ्या. तुम्ही जिथं पाऊल टाकाल ना, तिथे सुंदर असे हिरे माणिक मोती सुवर्ण मुद्रा लागल तेवढी सोन्याची खाण आहे, पण तुम्हाला तिथं दिसत नाही ना. अभागी आहोत आपण, पापी आहोत, म्हणून तर हे सोनं दिसत नाही. भाग्यवान भक्त आपल्याला दिसत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून इथे सांगणं महत्वाचं आहे की भगवान श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात, आपलं मन आहे ना लावा, मय्येव मनद्धस्त्वं मयि बुद्धिं निवेशय. कुठे लावा तुमचं मन? मन कुठे लावा? तुमच्या
माझ्या चरणावर लावा, माझ्या मूर्तीमध्ये, माझ्या स्मरणामध्ये, माझ्या नामस्मरणामध्ये मन लावा. दक्ष तुम्ही कुठे राहू नका. कुठे दक्ष राहू नका. संग्रही नव्हे दक्ष. कुठे संग्रह न करावा, संग्रहामध्ये तुम्ही दक्ष राहू नका. हे लक्षात घ्या. मधमाशीचा संग्रह जसा एक दिवस संपूर्ण नाश होतो, तशा आपल्या संग्रहाचा सुद्धा लागल तेवढे कष्ट करू करू, पैसा कमवू कमवू, थप्पीला थप्पी, बॅलन्स एवढा साचवलाय, एक दिवस टपकन गेलाय ते घेऊन, राहिले बॅलन्स तिथल्या तिथे. अहो काय केलं सांगा ना तुम्ही. एक एक पैसा कमवण्यासाठी वन भटकतोय चार पैसे आपल्याला काम येईल म्हणून लागेल तेवढे शेतामध्ये बारी देतो पार पांढरी केस झाली तरी बारी देतोय वयाच्या समाप्तीला आपण माळ जपावं. काय जपावं? स्मरण करावं, देव जवळ घ्यावा. काय जवळ घ्यावा? हरी जवळ करा, आता कृष्ण जवळ करा. हे लक्षात ठेवा. आपण करतोय काय आणि आपण काय करायला पाहिजे शोधा. जरा प्रयत्न करा शोधण्याला. नुसतं कडक वागून या ठिकाणी कडक कपडे घालून आपण भक्त बनत नसतो, हे लक्षात ठेवा. नम्र भाव हृदयात ठेवून आपली वृत्ती नम्र बनली पाहिजे. आणि त्यासाठी तर भगवान श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात, मन स्मरणी लक्ष असू द्या. कुठे? दक्ष असू द्या तुम्ही स्मरणामध्ये. कशामध्ये? स्मरणामध्ये दक्ष असू द्या तुम्ही. पूर्णपणे सावध राहा स्मरणासाठी. पहाटे उठा पश्चात पहरी उठीजे, तो सारस्वत काळ देवता हृदयासी आहे. स्वामी सुंदर असं आपल्याला निरूपण करतात की देव म्हणतात की तुम्ही मला जवळ करा. प्रातःकाळी उठण्याची तुम्हाला आज्ञा दिली आहे परमेश्वराने. किती? प्रातःकाळी पहाटे उठण्याची आज्ञा दिली तुम्हाला 5 वाजता 4 वाजता. आणि आपण उठतो या ठिकाणी सूर्य उगवल्यावर. 8 वाजता उठतो, 7 वाजता उठतो. सूर्य उगवल्यावर सूर्याची किरण, सूर्य उगवला की त्यावेळेला आपण उठत असतो. अशी सूर्यवंशी आम्ही नाही का. भगवंताने तुम्हाला पश्चात पहरी उठण्यासाठी आज्ञा दिली आहे. पहाटे उठण्यासाठी आज्ञा दिली आहे आपल्याला. पहाटे स्मरण करण्यासाठी तुम्हाला आज्ञा दिली आहे. पहाटेची जी 3 तासाची कालावधी त्यामध्ये स्मरण करा. आपण एकाग्र व्हा, मन लावा त्याच्यामध्ये. उठल्या उठल्याही डब्याला उठल परंतु स्मरणाला उठणार नाही. पोराच्या नवऱ्याच्या डब्यासाठी उठेल परंतु स्मरण करणार नाही बाई. नाही का. हा आपल्या कामासाठी उठेल लवकर परंतु स्मरणासाठी उठणार नाही. काहीतरी संकट आलं तर दत्तराज बाबाकडे येतात, विचारतात. आणि आम्ही जर उपाय दिले, पारायण कर बाबा, तो म्हणतो या ठिकाणी आमचं पारायण प्रातःकाळचं असतं स्वामींच्या सांगण्याप्रमाणे. कधी असतं? 7 वाजेच्या आत त्या ठिकाणी तुमचं पारायण करा, आम्ही असं निरूपण करत असतो. आमच्या स्वामींच्या सांगण्यावर आम्ही उपाय देत असतो. तो म्हणतो आम्हाला वेळच नाही बाबा, एवढं पारायण कधी करायचं पहाटे. नोकरीवर जावं लागत. हाच काय तर रात्री 3 वाजता उठून जातोय नोकरीला. 2 वाजता जातो का? जातो 7 वाजता 8 वाजता. पहाटे स्मरण करायला लावलंय, पहाटे पारायण करायला लावलंय. दुःखामध्ये जे साधना करायला लावली ती सुद्धा त्याच्याकडून होत नाही. तर दुःख गेल्यावर सुखात काय होणार आहे हे लक्षात ठेवा ना. सुखामध्ये झालं तर दुःखामध्ये करण्याची गरज नाही ना. आहे गरज? सुखामध्ये जर व्यवस्थित आपण या ठिकाणी बॅलन्स साचवतो तर मग सुखामध्ये आपण तप का साचवत नाही? तपश्चर्या का करत नाही? लागल तरी सायास कष्ट करून पैसा आपण कमवतो. कधी? सुखामध्ये. मग सुखामध्ये आपण देवधर्म का करत नाही? सुखामध्ये आपण लागल तेवढ्या या ठिकाणी जाऊ दे, आपण म्हातारपणी जाऊ नाही का, तेवढा विचार असतो आपला. म्हातारपणी दात नसतात, डोळ्यांना नीट व्यवस्थित समोरचा दिसत नाही, मग ते स्थान काय दिसणार आहे? लीळा काय आठवणार आहे? म्हणून सांगण्याचं तात्पर्य की तैसे मन मरणी स्मरणी लक्ष नव्हे संग्रही. लक्ष संग्रह करू नका. मनोन फळ नाही मोक्ष साधन तया. म्हणून दत्तात्रय प्रभू आपल्याला सांगतात की पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी काय करतात? मधाचं जे पोळ आहे ते पूर्ण भरलेलं असतं. त्यावेळेला सारे शिकारी काय करतात?
ते मध गोळा करण्यासाठी जातात. म्हणून बहुतेक मधमाशा त्या काय होतात त्या दिवशी त्या कोळ्याच्या हस्ती मरतात. म्हणून पोळे उतरून मध वेगळं जसं केल्या जातो, मधाच्या संग्रहामुळे त्यांना जसा सर्वनाश होतो कुणाचा, मधमाशांचा, तसा या ठिकाणी संग्रह करणाऱ्याचं लक्ष जसं संग्रहाकडे असतं, एक दिवस त्याचं लक्ष हे जे या ठिकाणी संग्रह करण्याकडे असतं ते संग्रह एक दिवस पूर्ण नष्ट होतो, लक्षात घ्या. म्हणून स्मरणात दक्ष राहा. कशामध्ये, परमेश्वराच्या स्मरणात दक्ष राहा, असं दत्तात्रय प्रभू आपल्याला याच्यातून सांगतात. आता पुढे हरिण नावाचा हा गुरु भगवंताने केला दत्तात्रय प्रभू. मग हरणापासून दत्तात्रय प्रभू काय शिकले बघा. हरणापासून दत्तात्रय प्रभू शिकले, पारधिया गोरी गाता हरेन लब्ध होय गीता, तव आगा पडे आगा घडे अवचिता मागलीकडे. घंटा वाजतो एक छोटा, काय होतो, घंटाच्या तालावर पारधी सुंदर असे एक गीत गात असतात. काय करतात, पारधी एक सुंदर असे गीत गातात आणि त्या गीताला ऐकून हरिण लब्ध होय गीता, हरिण काय होतं, त्या आवाजाला लुब्ध होत, ऐकून लुब्ध होत आणि लुब्ध लोभ तयार झाला की बस ते आकर्षित होऊन त्या आवाजाच्या दिशेने पळतं आणि त्या आवाजाच्या दिशेने गेलं की ते बेसावध बनतं. संगीत असं विचित्र आहे बरं का, बेसावध बनतं आणि बेसावध अवस्थेत मग मागून येऊन काय करतात, त्या हरणाला पकडतात. काय करतात, हरणाला पकडतात. त्याप्रमाणे संत जनांनी किंवा साधकाने मनोन गीत ध्वनी तीन ऐकावी कानी, रज संचारे पुरुषाहानी होय सत्वाशी. म्हणून साधकाने विकार भरलेल्या गीतांकडे आपण नादी लागू नये, हे लक्षात घ्या. जे गीत, ज्या गीतामध्ये, ज्या संगीतामध्ये पूर्णपणे काय भरलेलं आहे, काय भरलेलं आहे, विकार भरलेला. काय भरलेला आहे, विकार भरलेला आहे. संगीत म्हणजे सगळंच आलं, ढोलकी आली, मृदुंग आला, सगळंच आलं. आमची वारकरी संप्रदायाचं प्राधान्य काय आहे, संगीत. संगीत असेल तरच या ठिकाणी सर्व कीर्तनाला येतात. कीर्तन हे सर्वात प्रथम माध्यम आहे त्याच्याचं, आमच्या वारकरी संप्रदायाचं. कीर्तन असेल तरच या ठिकाणी सप्ताह रंगतो आणि कीर्तनामध्ये संगीत असेल तरच सप्ताह रंगतो, नाही का. संगीत हे कोणताही असो, लक्षात घ्या, संगीत एकच फक्त असं आहे की जे गीत गात असताना परमेश्वराचं त्याला कोणत्याही प्रकारची काय नाही, संगीताची साथ नाही, फक्त भक्तीची साथ आहे. असं गीत हे फक्त परमेश्वराकडे तुम्हाला नेणार आहे, लक्षात घ्या. परंतु कोणत्याही प्रकारचं संगीत जेव्हा संगीताची साथ गीताला मिळते तेव्हा त्याच्यात अवश्य या ठिकाणी विकार पूर्ण जरी नसला, हे लक्षात घ्या. कृष्णाची गवळण असो नाहीतर कोणी या ठिकाणी गीत असो, त्याला जेव्हा संगीत दिल्या जातं, काय दूध आहे नुसतं पिणं ठीक आहे, काय आहे दूध नुसतं पिणं ठीक आहे, पण त्या दुधामध्ये जेव्हा तुम्ही साखर टाकून पिता तेव्हा ते दूध हानिकारक असतं. कसं असतं, हानिकारक असतं की नाही. कारण गंधक कुठे असतं, दुधात असतं का, साखरीमध्ये असतं. रोग उत्पन्न करणारं हे जे औषधी असतं ते साखरेमध्ये आहे आणि ती साखर आपण कशात टाकतो, दुधामध्ये. तसं आपण आपलं जीवन, हे लक्षात ठेवा, जेव्हा आपण गीत गातो ते गीत आपण या ठिकाणी देवाला म्हणत असताना संगीताची काय गरज आहे, काय गरज आहे. मग त्या विकाराला पाहून समाज गोळा होतो जास्तीत जास्त. बघा भागवताला गर्दी असते की नाही, चित्रपट थिएटर मध्ये गर्दी असते. थिएटरचं जे संगीत आहे ते पूर्णपणे रजानं भरलेलं आहे, हे लक्षात घ्या. पूर्णपणे तमाने भरलेलं आहे, हे लक्षात घ्या. सत्वप्रधान सत्व अनुषंगिक असं संगीताचा गुण कशात असतो माहितीये, भजनाच्या संगती.
संगीतामध्ये, हे लक्षात. त्याच्यामध्ये कशाची साथ, ढोलकीची साथ नाही, कोणी प्रकारची वाद्याची साथ नाही. त्यावेळेला ते संगीत पूर्णपणे, ते गीत भगवंताचं पूर्ण निर्गुण असतं. कसं असतं ते? जेव्हा संगीताची जोड दिली जाते तेव्हा ते सगुण बनतं. कसं बनतं? सगुण बनतं. विकार निर्माण करण्याला कारणीभूत ठरतं. वाह, काय संगीत होतं. ढोलकी वाजली, डफावर थाप थुनथुन्याची, नाही का? ढोलकी वाजली, टन 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 टन, आहे की नाही? ढोलकी असो, झांज असो, घंटा असो, बघा, विचार करा. संगीत जेव्हा जोडल्या जातं तेव्हा विकार निर्माण होतो, आणि विकाराच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही भक्ती करता, ती भक्ती परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही, ती मायेपर्यंत पोहोचते. हे लक्षात ठेवा. कारण परमेश्वराच्या स्थानाजवळ माया आणि कृपा असते. भगवंताजवळ काय असतात? मायाही असते फल देणारी, आणि कृपाही असते. पण फळ देणारी माया कधी देते तुम्हाला? जेव्हा संगीताच्या माध्यमातून तुम्ही भक्ती करता. संगीताच्या माध्यमातून. नुसतं गीत म्हणणं संगीत नसतं, हे लक्षात घ्या. संगीताला जोड जेव्हा वाद्यांची येते, काय येते? वाद्यांची येते. प्राण्यांची हानी करून ती कातडी वाजवली जाते. काय केली जाते? गायींची, म्हशींची पूर्णपणे हानी करून त्या कातड्यांची पूर्णपणे वाद्य बनवली जातात. त्याच्यातून ध्वनी निर्माण केला जातो. हे जे संगीत आहे हे विकार निर्माण करणारं असतं, लक्षात घ्या. आणि विकारात तुम्ही हानी आपल्या जीवाला पोहोचवत असता. म्हणून विकार भरलेलं संगीतमय जर कथा जर मी लावली, अहो काय गर्दी होईल रे, नाही का? काय गर्दी होईल ऐकण्याला. आणि उत्तर भारतामध्ये बघा, पूर्ण भागवतामध्ये उठून नाचत असतात, आनंदाने डुलत असतात, नाही का? परंतु ती सत्वप्रधान रज अनुसंगिक भक्ती असते, लक्षात घ्या. पूर्ण सत्वाची ही भक्ती नसते, पूर्ण निर्गुणी भक्ती असते. ती केवळ म्हणजे केवळ भगवंताचं काय असतं? गुणगान असतं, गुणगान. हे लक्षात. जुन्या आरत्या होत्या ना, पूर्ण निर्गुण होत्या. कशा होत्या? निर्गुण पद्धतीच्या होत्या. सगुणता कुठेही नव्हती. आणि जशा जशा या ठिकाणी वेगळ्या प्रकारे चालीवर जेव्हा भजनं रंगल्या गेली ना, तेव्हा ठिकाणी त्याच्यात विकार पूर्णपणे भरल्या गेली आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य इथे की तुमचं लक्ष कुठं नसावं? तुमचं लक्ष भगवान श्री दत्तात्रय प्रभू हरणाचं सुंदर असं उदाहरण देतात. हरणापासून आपण हे सावध झालो पाहिजे. हरिण जसं पकडल्या जातं ना त्या संगीताच्या माध्यमातून, तसं आपल्याला सुद्धा आपण आकर्षित होतो. कशाच्या माध्यमातून? संगीताच्या माध्यमातून. कानामध्ये आपण हेडफोन लावून गाणे ऐकतो, नाही का? कोणते गाणे? जे विकार भरलेले आहे. काय भरलेले आहे? पूर्ण जीवाची, त्याबरोबर देवतेची, या प्रपंचाची स्तुती, सौंदर्याची स्तुती, या देहाची स्तुती, जी स्तुती त्यामध्ये भरलेली अशी गाणी. कशी आहे? अशी मातीमोल असलेली स्तुती. त्या गाण्यामध्ये जी स्तुती केली जाते, चित्रपटांच्या गाण्यामध्ये, ती गाणी आपण श्रवण करून आपल्यात विकार निर्माण करतो. आणि विकार निर्माण झाले की हळूहळू काय होतो? आपल्याला आकर्षण तयार होतं आपल्या या कशाचं? स्त्रीला पुरुषाचं, पुरुषाला स्त्रीचं. आणि ते आकर्षण संगीताने तयार होतं. कशाने? संगीताने. ते वासना तयार होते मनामध्ये, तो भाव तयार होतो, वासना. आणि त्यामुळे या ठिकाणी सहजपणे हा पुढे या ठिकाणी सांगितल्या जातं की त्या हरणाला जसं पकडल्या जातं, त्यामुळे हरिण पूर्णपणे काय होतो? त्याच्यातला जो सुगंधी पदार्थ असतो, कुठला? कस्तुरी. ती या प्रकारे त्या हरणाला मारून ती कस्तुरी मिळवली जाते. कशी पकडली जाते ती हरिण? गीताच्या माध्यमातून. कशाच्या माध्यमातून? म्हणून श्री चक्रधर स्वामी म्हणतात, गीत विखो. काय आहे? संगीत हे आपल्याला कसं आहे? विखो म्हणजे आपल्याला हानिकारक आहे भक्तासाठी.
हे लक्षात घ्या. म्हणून गीत ध्वनी तीन ऐकावी कानी रज संचारे पुरुषाहानी होय सत्वाशी. मनुष्याला पूर्णपणे हानिकारक असलेलं हे विकारभरित संगीत कधी आपण ऐकू नये, लक्षात ठेवा. म्हणून पुढचा गुरु दत्तात्रय प्रभू करतात मीन. कोणता गुरु आहे? मीन. मीन म्हणजे मासा. कोणता आहे? मासा. मासा काय करतो माहितीये? मीन धावे अविसा तो गळी पावला जैसा मृत्यू पावे तैसा रस संबंधे. गळाला लावलेले एक अविस म्हणजे काय असतं? मासाचा तुकडा. कशाचा? मासाचा तुकडा. आणि तो भक्षण्यासाठी, गळ म्हणजे काय? जो फासा टाकतात ना मासे पकडण्यासाठी, त्याला काय बांधतात? कोपऱ्याला शेंड्याला काय बांधतात? शेंड्याला काय बांधतात? काय बांधतात? माशाचा तुकडा. कशाचा तुकडा? माशाचा तुकडा बांधताना बस तो टाकला का बस तो खाण्यासाठी मासा बरोबर काय करतो? त्या माशाजवळ येतो आणि हा पारधी काय करतो? बरोबर त्या माशाला पकडून घेतो. कशामध्ये? जाळ्यामध्ये. असा या ठिकाणी मीन धावे अविसा. कशासाठी धावतो हा? तो खाण्यासाठी, मांस खाण्यासाठी, नाही का? ते मांस खाण्यासाठी धावतो. तो गळी पावला जैसा. तर भक्षणासाठी मासा जसा आवेशाने पळतो ना, त्याप्रमाणे या ठिकाणी आणि गळ्यात अडकून पडतो. पुढे त्याच्यामध्ये आणि रस विषयामुळे त्याच्या ठिकाणी जी रसना, जी वासना तयार होते, त्यामुळे पूर्णपणे त्याचा काय होतो? नाश होतो. त्या माशाला मारल्या जातो, नाही का? त्याचा मृत्यू तयार होतो, सर्वनाश होतो. कशामुळे होतो तो? अविषामुळे, अपेक्षामुळे. कशामुळे? म्हणून देव म्हणतात आपण काय कशी भक्ती करावी? अहेतुक. कशी? म्हणून कृष्ण भगवंत म्हणतात, स्वामी म्हणतात अहेतुक भजन. कसं भजन? भगवंताला समर्पण करण्याची जर क्रिया असेल तुमची तर ती कशी असावी? निर्हेतू. तेव्हाशी भगवंत तुम्हाला ज्ञानाचा अधिकार देतात, तेव्हाशी ज्ञान तुमच्या हृदयात संचारतं, तेव्हाशी तुम्ही भगवंताला प्रिय, आवडते असतात. आणि अन्यथा तुम्ही जर भगवंताला प्रिय कधी नसतात तुम्ही, जेव्हा तुम्ही पूर्णपणे अपेक्षा कशाची करता? विषय पदार्थाची. कशा कशाची? भजी आवडते, पावडा आवडतो, नाही का? अमकीच साडी आवडते, अमकाच कपडा आवडतो, नाही का? ही जी अपेक्षा आपल्या या संसाराची अपेक्षा, प्रपंचाची अपेक्षा, या संबंधाने आपण काय करतो? आपल्या जीवनाचा आपण काय करतो? सर्वनाश. 1000 रुपयाची नाही 5000, 5000 नाही 10000. अरे बाबा, एवढ्या अपेक्षा करता करता माणसाचा गळा आवळल्या जातो ना, ते कष्ट करू करू. 500ची घ्यायची काय, 200ची घ्यायची काय, 100चा कपडा घ्यायचा काय आणि ₹1,00,000 घ्यायचा काय? काय फरक आहे का? अंगवस्त्र झाकण्याचं काम. तुम्ही 100 रुपयाचं जेवण खाल्लं काय आणि 10 रुपयाचं जेवण खाल्लं काय? पोटाला खायचं आहे ना फक्त. काय करायचं आहे? पोटाला खायचं आहे. म्हणून इथे महत्वाचा विचार आहे की अशी अपेक्षा धरू नका, कोणत्याही पदार्थाची काय करू नका? जास्त अपेक्षा धरू नका. संसारी जी